नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर पार्ट 2 साठी खूपच जास्त वेळ झाला ॲक्च्युअली, कारण मला खरंच टाईमच मिळत नव्हता व्लॉग एडिट करण्यासाठी। अजून खूप सारे व्लॉग्स आहेत पण मला एडिट करायला वेळ नाही भेटत आहे। सो फायनली आज मला टाईम भेटला आणि म्हटलं चला आपण पटकन आता एडिट करून पोस्ट करूयात, कारण ते व्हिडिओमुळे माझी मेमरी खूप जास्त फुल होत होती। देन मग हा होता आमचा सेकंड डे आणि आम्ही सगळेजण मस्त उठलो, पटपट उठलो आणि सूर्यप्रकाश बघण्यासाठी गेलो। डोंगराच्या मधून आम्हाला सूर्य उगवताना बघायचा होता आणि तो व्ह्यू म्हणजे मस्त पाणी, डोंगर, शांत हवा आणि सगळं म्हणजे एकदम शांत पीसफुल होतं आणि त्यामध्ये तो सूर्यप्रकाश उगवताना आम्हाला बघायचा होता। सो आम्ही सगळ्यांना उठवलं आणि घेऊन गेलो। तर हा बघू शकता जिकडे आमचा कृष्णवीचा स्टे होता तर तिथून खूपच म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरती 200-300 मीटरवरती हे सुंदर असं ही नदी आहे ॲक्च्युली, जी समुद्राला मिळालेली आहे। समुद्र तिकडे आहे, ही पूर्ण नदी आहे। इकडे नदीच्या साईडला हे मोठे डोंगर आणि या डोंगरांच्या मागे होता सूर्य। तर कधीपासून आम्ही वेट करत होतो आणि सगळे छानसे असे येऊन नाही का बसले, तर आजोबा, भाऊ, दादा म्हणजे सगळेच जण निवांत असं वाट बघत बसलेले। आणि मला खूप जास्त सर्दी झालेली, त्यामुळे मला खूप शिंका येत होत्या। तर मी जस्ट व्हिडिओ करायला घेतला स्वतःकडे तोपर्यंत मला जोराची शिंक आली आणि मग काय हे बघा सगळे माझी फॅमिली। आणि खरंच म्हणजे आपल्या फॅमिलीसोबत जी आपण ट्रिप करतो खरंच बेस्ट ट्रिप असते आणि सगळेजण एकत्र एन्जॉय करतो, खातो पितो, कारण इतर वेळेला सगळेजण खूप ज्याच्या त्याच्या कामात बिझी असतात, कोणालाच कोणासाठी वेळ नसतो ॲक्च्युली। आणि जेव्हा आपण एकत्र सगळे ट्रिपवरती जातो तर आपण सगळे एकमेकांसाठी छान वेळ देत असतो, एकमेकांच्या सोबत राहतो, एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करतो, खेळतो। तर आमची अशीच काहीशी ट्रिप होती आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केला ह्या ट्रिपमध्ये। तर मला वाटतं प्रत्येकाने असं ट्रिपला गेलं पाहिजे आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय केला पाहिजे। तर पप्पा इकडे सांगत होते की सूर्यकिरण कसे दिसत आहेत म्हणून, आणि सिस्टर इकडे शूट घेत होती कंटिन्युअसली। वरची दिशामध्ये आला सूर्यप्रकाश, आला हळूच एक छोटे छोटे किरण येत आहे आणि वी आर सो एक्साइटेड। आणि मस्त सगळेजण त्याचे तिथे कंटिन्युअसली फोकस करून बसले। सो शी कॅन कॅप्चर एक्झॅक्ट शक्यता आहे ते जरा खाली जास्त वाढलं किरण जास्त वाढली।
फायनल चेकआउट करतोय मस्त. आणि मस्त आता आम्ही कृष्णवी स्टे मधून चेकआउट करत आहे. आणि या सुंदर अशा 2 रूम आहेत. सगळ्यांचं मस्त असं पॅकिंग झालेलं आहे. आणि मी हा जो स्पेक घातला ह्या चोराचा घातलेला आहे. आणि आता काय दाखवू तुम्हाला, काय दाखवू. हे बघा सिनियर सिटीजन सगळे एकत्र बसलेले आहेत. हे इकडे चालू आहे चिंगूचा खाना. बाबू बाबू इकडे, बाबू लवकर ये लवकर. हा म्हण आय लव्ह यू म्हण. अरे आय पप्पी घे एक पप्पी. आणि आता झालेलं आहे मस्त असं पॅकिंग वगैरे. आणि आम्ही जातोय आता मस्त घरी. सो थँक्यू सो मच. बाय. त्याला फार हौस आहे, त्याला फार आवडतं, लगेच येऊन हे करतो. तर सगळ्या अशा प्रकारे खूप सुंदर अशा रूम होत्या. आणि मी तुम्हाला 2 मिनिटात फक्त दाखवते की स्टे एक्झॅक्टली कसा आहे यांचा. असं सुंदरसं असं घर आहे इकडे. आणि इथून असं छानशा 2 रूम आहेत. छानशा अशा 2 रूम आहेत. हे वहिनी आहेत, मोठा आवाज काढा म्हणत आहेत. बाहेर कुठे सोय होणार नाही. आता अण्णांच्या जेवणाचं चालू आहे. इकडे त्यांचं छानसं असं किचन वगैरे आहे. आणि तिकडे अजून एक सुंदर रूम आहे. सो ज्याला कोणाला बुकिंगचे डिटेल्स हवेत प्लीज कनेक्ट विथ मी. कारण मी छानसं असं आता सगळं बघून घेतलेलं आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला हे करू शकते, रेफर करू शकते, बिकॉज खूप सुंदर आहे. आणि हे बघा कृष्णवी होमस्टे, मुक्काम पोस्ट देवबाग, तालुका मालवण. आणि हे आमचे आहे ट्रॅव्हलर. आणि आता आम्ही करतोय चेकआउट. हे बघा ही सगळी पूर्ण अशी वाळू आहे. बापा पाय भाजतायत माझे. आणि हे बघा हे आहे पूर्ण असा सुंदर. इथून एंट्री आहे, मेन रोड तिथून आहे, इथून एंट्री आहे. आणि तुम्ही एंट्रीला आलात तर इकडे बघा यांच्या स्वतःचा आड पण आहे. आड म्हणजे माहिती असेल सगळ्यांना, मस्त थंडगार पाणी असतं. आणि हा आहे मालवणचा सुंदरसा असा आमचा होमस्टे. आणि हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर चला आपण बघून येऊयात आतून पण जाऊन थोडंसं. इथे लिहिलेलं आहे मंदिर कधीच होतं, 25 मे 1987 सालचं मंदिर आहे हे. बंद केलं वाटतं. जाऊ दे, असंच बघूयात. अच्छा असं बघू शकता. असं सुंदरसं असं मंदिर आहे इकडे. आणि ह्या मंदिरासमोरच आपला कृष्णवीचा, हे बघा आपला कृष्णवीचा होमस्टे आहे. तर हा होमस्टे असा आहे. सो तुम्ही पण इकडे येऊ शकता आणि छानशी अशी बुकिंग करू शकता, निवांत राहू शकता. आणि बेस्ट गोष्ट आवडली म्हणजे तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिली, जसं की आम्ही 17 लोक आहे, तर तुम्ही पण असं 17 लोकांमध्ये 3 रूम घेऊ शकता. आणि रूमचं कॉस्टिंग पण खूप कमी आहे. फूड वगैरे त्यांच्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला तुमचं काही फूड कॅरी करायचं असेल तर तुमचं फूड पण कॅरी म्हणते, जर बाहेर जायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता. आणि सगळेजण आपले बॅग वगैरे टाकून रेडी आहेत. आणि इकडं आजोबा हे निवांत सगळे फोनमध्ये बसलेले आहेत. सगळे पाण्यात घेऊन आल्यामुळे सगळे टायर्ड आहेत. हे धनंजय किल्लेदार इकडे, हे प्रतीक पाटील, साईराज किल्लेदार. सुपी कशी होती ट्रिप? कशी होती ट्रिप? कशी होती ट्रिप? कशी होती ट्रिप? बाबू ट्रिप कशी होती? विषय इथं बघ इथं लग. विषय सांग की. विषय सांगत नाही तो, नाही तर तू म्हणतो विषय संपला. असं ही ताई आहे, पप्पा, आई, वहिनी. आणि आपण फोकस करूयात. ट्रिपचा एक्सपिरियन्स कसा होता? कुठली ट्रिप? हे आपली जी ट्रिप चालू आहे. ट्रिपवर आलोय? हा, मग कुठे आलोय? आय डिडंट नो दॅट. सांग. छान होती. स्टेला काय रेटिंग किंवा स्टे कसं होता? त्यांच्या स्टेचा व्हिडिओ बनवलेस? हा, हे सगळं टाकणार? हो टाकणार आहे. स्टे चांगला होता. फूड खूप क्लास रूम्स आहे, एकदम क्लासी रूम्स आहे, क्लीन
क्लीन बाथरूम क्लीन टॉयलेट एव्हरीथिंग वॉज सो गुड. ए मम्मी थांब जरा, केवढं जोरात बोलते आहे. जेवण पण छान होतं. सकाळी आंबोळीने चटणी खाण्यात लय मजा आली बाबा. माझा व्हिडिओ कट कर. असं छान, थँक्यू. तर हे सगळा पसारा आमचा हा चालू आहे. कशी वाटली तुला ट्रिप? छान 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 आहे. पुढे सांग काहीतरी. राहायचं कसं वाटलं? एकदम छान एकदम छान. आई तुला कसं वाटलं ग? ट्रिप कशी वाटली? बेस्ट आहे. बेस्ट आहे, छान छान आहे, छान आहे. आई तुला कशी वाटली ट्रिप? छान छान वाटलं. छान छान वाटली. ताई तुला कशी वाटली? मस्त वाटली. मस्त वाटली. ठीक आहे, आता अजून कोण राहिलेत? हे दोघांचं काय चालू इकडे. आणि आता आपण पप्पांच्याकडे जाऊयात. जाऊ दे, पप्पा बिझी आहेत सिनियर सिटीजन सोबत. हे यांचं इकडे चालू आहे फोटो क्लिअर. तर आता फायनली हा छोटासा असं म्हणजे आता मी तुम्हाला एक रिव्ह्यू देईल की बेस्ट प्रॉपर्टी आहे. इकडे बघू शकतात, मी लाईट आता बंद केली. ही एक मोठी रूम आहे आणि आता मी ज्या रूम मध्ये होते त्या रूम मध्ये. सो दिस इज बेसिकली फॉर ग्रुप बुकिंग, करेक्ट. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या फॅमिली सोबत वगैरे येता तुम्ही हा प्रेफर करू शकता. एक रूमचं कॉस्टिंग जातं 2200 आणि फूड वगैरे काही नाहीये, विदाऊट फूड. हे बघा, तर इथे सुंदर असा आहे आणि खूप स्पेशियस रूम आहेत आणि खूप क्लीन वॉशरूम आहे. सो तुम्ही पण प्रेफर करू शकता. तर नेक्स्ट टाइम तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल तर प्लीज व्हिजिट करा. माझा टॉवेल इकडेच विसरून जात होते हे लोक. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय ब्लॉग. थँक्यू सो मच. बाय. हॅव अ गुड डे. दे धक्का. बसा बसा बसा. माणसं उतरायच्या आधी मारे पाहिजे होतं. जाऊन दे. होणार होणार. हो मागे सोडा, मागे जोरात दिसत. हे सांगायला लागेल का बस. रंजू तू यू नो म्हणतात त्याला. उनो 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 इनो इनो उनो. बरोबर पिसले ना. ऍक्शन कार्ड कुणाला आले? ऍक्शन कार्ड म्हणजे कसलं काय? ऍक्शन कार्ड म्हणजे अलग नंबर म्हणजे हे ऍक्शन कार्ड असतात. अलग अलग नंबर. अलग नंबर. ऍक्शन कार्ड म्हणजे कसं असतं? अलग नंबर. चोरून बघितलं की नाही रात्रीचं चोर पण सांगतो ना. आता ठीक व्हिडिओ. हा थोडक्यामध्ये गेली त्यांनी हल्ला. एकानं कोणीतरी सुरुवात करायची. आता पहिलं पत्ता मी टाकतो. तर आता ह्याच्यावर काय करायचं, एकतर लाल कलर टाकायचा किंवा नंबर 7. पत्ते संपवायचे. ह्याच्यात पत्ते टाकू मी टाकू. मला काही ग्रहण होत नाही. ह्याच्यावर टाक. ओके गुड. हे सगळे टाकले. आता माझ्याकडे ते नाहीये. मग तो बँकेतनं कर्ज घ्यायचं. आई ग. असं आहे ते. तुम्ही टाकणार नाही. अलग वेगळा पत्ता. पत्ते फक्त संपवायचे सगळे त्याचे. प्लस 4 कार्ड आणि कलर सांग. कुठला कलर? एक कलर आता हा लाल चालू होता. हे स्किप आहे. मला बँक हे स्किप आहे. रिव्हर्स नसते. सुट्टा का टाका की मला आता त्यांनी ते टाकलंय. हे कधी वापरायचं असते? हा हे टाका. दिवस मारलं. दिवस मला आपलं पत्ते संपणार नाही ना. मग संपणार. अरे संपायचं, पत्ते संपवायचं आहे. पत्ते संपतील तेवढं म्हणे. हे पत्ते आपल्याकडे वाढले तर सांगायचं त्याला. कलर नाही वाढलेत माझ्याकडे. स्किप मग कुत्रे मला का स्किप मारणार काउंद्र्या. मला पहिला मारलेस. मला माहिती नव्हतं. तो थोडाच चालू करा. आता माझ्याकडे लाल नसेल तरच मी दुसरं टाकू शकतो ना. लाल असं उचलायचं ह्याच्यातून. अच्छा. उचलायचं. आणि माझ्याकडे लाल आहे तर मला दुसरं टाकायचं.
तुझी इट्स युअर चॉईस. कुठलं दुसरं पण फक्त नंबर मॅच व्हायला पाहिजे. टाका नंबर मॅच कलर मॅच व्हायला पाहिजे. नंबर किंवा नंबर किंवा कलर मॅच. नंबर किंवा कलर मॅच झाला पाहिजे. दोन स्पेशल कार्ड्स तू कधी पण टाकू शकतो. ऍक्शन कार्ड त्या कलरचं. सांग मला भरलेत माझ्याकडे तर काय कार्ड. नंतर मी स्किप बी मारू नको रे कुठे जाऊ दे मारू नको. हे असं काय सांगायला नाही. बसलं गेला जागा होती. ज्यांना त्रास होतो गाडी थांबा. एक नंबर. हे बाबा दादा इथं बॉल होता बघ. तसंच यायला पाहिजे होतं सकाळी हे दिवस दादा ये नंतर थांबूया. कसे होते कसे गेले का सुंदर व्ह्यू आहे. गेले कुठे आली